नेहमीप्रमाणे ही दिवाळी पण गेली, पण फटाके, फराळ आणि फोटो घेताना दिवाळी कधी संपलं तेच कळलं नाही. आणि शेवटी परतीच्या बॅग्स पाहून वाटलं दिवाळी खरंच संपली. पण माझ्या बॅग्सने अजून सेलिब्रेशन सुरूच ठेवलंय. दिवाळी म्हणजे फक्त दिवे, फटाके आणि फराळ नाही, तर सगळं मिसळलेलं असतं. आठवणी, गोंधळ आणि भरपूर सारी शॉपिंग. लक्ष्मीपूजन झालं, सगळं घर उजळलं, पण माझं कॅलेंडर मात्र अजून रोज काही ना काही प्लॅन चालू होता. आणि दिवाळीतला हायलाईट म्हणजे कधीही फटाके न फोडणारी मी आज ठरवलं, चला एक तरी फोडते. फटाका पेटवला आणि फुस. ना आवाज ना प्रकाश, एकदम माझ्या लग सारखा शांत. काहीच ॲक्शन नाही. मुलं तर लिटरली डबल स्पीडने पळत होती. मम्मी बघ माझा किती जोरात फुटला. आणि मी म्हणते माझा नाही फुटला, पण मी खुश आहे. नॉईज पोल्युशन कमी झालं. एक दिवस सासरी, दुसऱ्या दिवशी माहेरी, मग भाऊबीज, मग मामा आले. त्यानंतर लगेचच मोठ्या मामा मामींकडे गेलो, आजींना भेटलो. खूप दिवसांनी सर्व जमलो होतो म्हणून खूप गप्पा केल्या. आणि त्यात फोटो घ्यायचेच विसरलो. थोडक्यात माझी दिवाळी म्हणजे एकदम मल्टी लोकेशन इव्हेंट होती. भाऊबीज झाली, मामाही गेले. घरात इतका क्राऊड होता, असं वाटत होतं की आम्ही एक वेडिंग प्लॅनरची टीम आहोत. आणि फराळाचं तर काही सांगूच नका. शंकरपाळे, चकली, लाडू, प्लेटमध्येही जागा कमी पडत होती. यावेळी दिवाळीत ठरवलं कपड्यांवर इन्व्हेस्ट न करता जरा चांदीची खरेदी करूया आणि चांदीत इन्व्हेस्ट करूया, कारण त्यांचे भाव सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहेत. म्हणून मग माझ्यासोबत बहिणीची आणि वहिनीची सुद्धा खरेदी झाली. खरेदी झाल्यानंतर दिवाळीची शेवटची संध्याकाळ आली. तेव्हा मनात थोडी उदासी होती. घर सजलेलं होतं, पण बॅग्स मात्र तयार होत होते. पॅकिंग सुरू झाली. पण हे फिजिक्स कोणी एक्सप्लेन करेल का? जाताना 2 बॅग्स असतात आणि परतताना मात्र 4-5 बॅग्स होतात. आणि घरी गेल्यानंतर एक काम कमी होईल म्हणून स्मिराला मी हेअरकट करायला पाठवलं, तर असं विचित्र हेअरकट करून ती घरी आली होती. आणि मुलांना रस्त्यात काहीतरी खायला हवं म्हणून मी रात्रीच मुलांसाठी चिप्स वगैरे घेऊन ठेवले होते. आणि शेवटी मोठं मन करून परतीचा प्रवास सुरू झाला. माझ्यासोबतच मुलांची अजिबात इच्छा होत नव्हती रिटर्न येण्याची, पण त्यासाठी दुसरा ऑप्शन सुद्धा नसतो. दिवाळीची खरी मजा हीच असते. कितीही गोंधळ, थकवा, बॅग्स ओव्हरलोड झाल्या तरी मन मात्र नेहमी फुल चार्ज होतं. यावेळी रात्रीचं ट्रॅव्हल्सने प्रवास न करता दिवसा बसने प्रवास करायचा असं ठरवलं आणि आम्ही बसने प्रवासाला सुरुवात केली. दिवाळी तर संपली, पण पाऊस मात्र अजून संपत नाहीये, म्हणून पावसाच्या वातावरणात प्रवास जास्त जाणवला नाही. या दिवाळीत तुमच्याही बॅग डबल झाल्या की फक्त फटाकेच फोडले, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, ही दिवाळी तुमची कशी गेली हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.